आज प्रजासत्ताक दिनादिवशीच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर विविध 8 उपोषणे सुरू झाली। या सर्व उपोषणकर्त्यांची प्रशिक्षणाधीन उपविभागीय अधिकारी जैस्मिन तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी भेट घेऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला। गेली 29 वर्ष रखडलेल्या खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आज उपोषण सुरू केले। या धरण क्षेत्रातील घोगरे, दहिवली, शिंगरी, किंजळेतर्फे नातो आणि तळे या 6 गावांमधील शेतकऱ्यांनी धरण पूर्ण होण्यासाठी आणि रखडलेल्या मोबदल्यासंदर्भात आज उपोषण सुरू केलं। या उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी जैस्मिन, तहसीलदार सुधीर सोनवणे आणि खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली। न्यू मांडवे धरणाच्या संदर्भामध्ये आम्ही 4 गाव घोगरे, दहिवली, शिंगरी आणि किंजले असे 4 गाव मिळून हे उपोषणाला बसवत आणि तले विभागातील सर्व शेतकरी बांधव गेली 29 वर्षे हा न्यू मांडवे धरणाचा प्रकल्प जो चालू केलेला आहे तो गेले 29 वर्षापासून तो रखडलेला आहे। तिथले जे स्थानिक जे शेतकरी बेघर झालेले त्यांच्या जमिनी 240 रुपये पर गुंठा असा घेऊन आज 29 वर्षे लोकांना तिथं शेती करता येत नाही, कुठल्या प्रकारचं काही तिथं उत्पन्न असं काही मिळत नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या धरणाची त्यावेळेस 1983 मध्ये 114 कोटी रुपये किंमत होती आणि त्या धरणाची आत्ता किंमत झालेली आहे 200 कोटी। तर आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला की तुम्ही जर धरणाची किंमत एवढी वाढवली तर जो गोरगरीब शेतकरी जर बेघर झालेला आहे, त्यांची मुलं बालं देशोधडे लागले आहेत, नोकरीधंदा मुलांना नाही, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की नवीन शासनाच्या GR प्रमाणे आम्हाला वाढीव मोबदला मिळावा, पुनर्वसनामध्ये लोक वंचित आहेत त्यांना पुनर्वसन मिळावं, जे शेतकऱ्यांची जमिनी गेलेल्या आहेत, घरं गेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, अशा अनेक प्रलंब आम्ही 16 ते 17 आम्ही हाती शासनाकडे दिलेल्या आहेत, त्या आमच्या मान्य कराव्या हीच आमची विनंती आहे। त्याच्यासाठी आम्ही बहुसंख्येने इथं सर्व 4 गावचे शेतकरी आज ह्या उपोषणाला बसत आहोत। दुकाने आणि कार्यालयांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देऊन देखील खेडमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही। या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर देखील याबाबत ठोस उपाययोजना झाली नाही। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस संजय आखाडे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत उपोषणाला बसले असून या उपोषणस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी भेट दिली। ते देखील या उपोषणात सहभागी झाले। या उपोषणस्थळाला उपविभागीय अधिकारी जैस्मिन, तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी भेट दिली असून यावेळी त्यांनी 15 दिवसांची मुदत उपोषणकर्ते संजय आखाडे यांच्याकडे मागितली। त्यानुसार प्रशासनाचा मान ठेवून पुढील 15 दिवसांची मुदत देत असून त्या मुदतीत जर खेडमधील दुकानं आणि कार्यालयांवरील पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर ज्यांच्या दुकानावरील पाट्या फुटतील त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संजय आखाडे यांनी दिला आहे। 4 महिने झाले सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की दुकानावरच्या किंवा कार्यालयाच्या वरती ज्या पाट्या आहेत त्या मराठीमध्येच असल्या पाहिजेत, परंतु 4 महिने होऊन सुद्धा अद्याप खेड तालुक्यामध्ये कोणतीही कारवाई नाही। 9 तारखेला आम्ही पत्रक दिलं होतं प्रांत ऑफिस तहसीलदार यांना, त्याच्यानंतर 19 तारखेला आमची बैठक लावली होती प्रांताधिकारी कार्यालयामध्ये। 25 तारखेपर्यंत अवधी मागितला होता, 25 तारखेपर्यंत कारवाई होईल असे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप असं काही घडलेलं नाही आहे। आता प्रांत मॅडम आल्या होत्या, त्यांनी थोडासा अवधी मागितला आहे, तर आम्ही 15 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे 15 दिवसामध्ये जर कारवाई नाही झाली तर 16 तारखेला ज्या काय पाट्या फुटतील, काळी फासली जातील, याला सर्वस्वी जबाबदार इथलं प्रशासन असेल। खेडमधील एका नावाजलेल्या नागरी सहकारी पतसंस्थेकडून मागासवर्गीय व्यक्तीवर झालेल्या अन्यायासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज खेड तहसीलदार कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं। आनंद विष्णू धामोडकर यांच्यावर संबंधित नागरी सहकारी पतसंस्थेने हुकुमशाही पद्धतीने कारवाई करत अन्याय केला। या संदर्भात त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी उपोषणकर्ते RPIचे नेते सुरेंद्र तांबे यांनी केली आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका खेडच्या वतीने आनंद विष्णू धामोडकर हे मागासवर्गीय असून त्यांच्यावरती शिवचैतन्य पतसंस्था खेड यांनी अन्याय केलेला आहे, याबाबत आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। सदर पतसंस्थेची सखोल चौकशी होऊन त्या पतसंस्थेवरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार धामोडकरांवर अन्याय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी RPIची मागणी आहे।
तर खेड तालुक्यातील अनेक मजूर सहकारी संस्था बेकायदेशीर असून याबाबत दुय्यम निबंधकांकडून देखील माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती मिळत नाही। बोगस मजूर संस्थांवर कारवाई होण्यासाठी खेडमधील रुपेश पवार यांच्या सहकाऱ्यांसह आज तहसीलदार कार्यालयात त्यांनी उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत बोगस आणि बेकायदेशीर मजूर संस्थांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण करणार असल्याचं रुपेश पवार यांनी सांगितलंय। नमस्कार, मी रुपेश सुरेश पवार। आज मी इथं उपोषणासाठी बसलेलो आहे। मजूर संस्थांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मजूर संस्थांमध्ये एकाच व्यक्तीच्या घरात 4 सोसायटी आहेत आणि 4ही सोसायट्या त्या त्याच्या मुलांच्या नावाने, त्या स्वतः व्यक्तीच्या नावाने आणि त्याच्या मित्राच्या नावाने अशी घरातल्या घरातलीच माणसं सगळी मजूर दाखवण्यात आलेली आहेत आणि त्याच्या विरोधात मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे। आणि एकाच व्यक्तीची 3 नावं आहेत त्या मजूर संस्थांमध्ये। 3 वेगवेगळ्या खोट्या नावांनी त्यांनी या मजूर संस्था काढलेल्या आहेत। त्याच्यावरती चौकशी होण्यासंदर्भात आणि चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याशिवाय आज मी इथं उपोषणावरून उठणार नाही। खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथील झोलाई केदार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या नावे खोटी कर्ज प्रकरणे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील पुरे येथील ग्रामस्थ अनंत परशुराम जाधव हे उपोषणाला बसलेत। संबंधित संस्थेचे चेअरमन आणि सचिव यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच भरणे नाका या ठिकाणी गट नंबर 6 आणि 6B या जमीन मिळकतीमध्ये बिगर शेती होऊन देखील येण्या जाण्यासाठी पोहोच रस्त्याचा मार्ग ठेवण्यात आला असताना तो बंद करून ठेवण्यात आल्याने तसेच जागेवर सद्यस्थितीत अतिक्रमण झाल्याने वारंवार तक्रार देऊन देखील वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत भरणे ग्रामपंचायतकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने विश्वजित पाटणे हे भरणे ग्रामपंचायतच्या समोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत। मी विश्वजित पाटणे ग्रामपंचायत अन्यायाविरोधात उपोषणाला बसलेलो आहे। ही कलेक्टर साहेबांची ऑर्डर असून देखील आम्हाला रस्ता नाही आहे, पर्यायी मार्ग नाही आहे, पाऊलवाटी नाही आहे, चारी बाजूने रस्ता बंद आहे आणि शासनदारी सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे। पत्रव्यवहार करूनही कलेक्टर साहेबांच्या असो किंवा अनेक अधिकाऱ्यांचे इथे ऑर्डरचे अवमान व्हायला लागलेले आहेत। तर आम्हाला प्रशासनाला आमची विनंती आहे की सदर आमची जागा किंवा आमचे जे गट आहेत ते येऊन त्यांनी पाहणी करावी आणि तिथे जाण्या येण्यासाठी असे पॅरालिस झालेले आहेत, सिनियर सिटीजन आहेत, त्या जाणार कसे 12 फूट भिंत आहे चारही बाजूनी, आतमध्ये जायला वावच नाही आहे। शिवाय तिथे ग्रामपंचायतीने तिथे घर परवानगीला RCC बांधकामांना परवानग्या दिलेल्या आहेत, मग त्या कशा दिल्या? आणि ह्या ऑर्डरप्रमाणे बिनशेतीची खरेदी होऊ शकते, मग ह्याच्यात उल्लेख केलेला रस्ता का नाही आम्हाला? त्याच मी इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोच तो आम्हाला न्याय किंवा आमची क्रिया करून मिळत नाही तोच तो आम्ही उपोषण मागे घेणार नाही।